काही दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एका वाघिणीचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं होतं। हीच वाघीण सध्या चर्चेचा विषय ठरते, कारण चांदोली धरणाच्या जलाशयातून पोहोच जाऊन या वाघिणीनं साताऱ्याच्या पाटणमध्ये प्रवेश केला। या वाघिणीचा प्रवास सध्या कसा सुरू आहे, तिच्या स्थलांतरामागचा हेतू नेमका काय होता, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। कोणत्याही व्याघ्र सफारीतली किंवा ताडोबातली नाहीत, तर ही दृश्य आहेत साताऱ्यातल्या ढेवेवाडीतली। ताडोबाच्या जंगलातून सह्याद्रीच्या कुशीत आलेल्या तारा वाघिणीनं एसटीतल्या प्रवाशांना चक्क असं दर्शन दिलं आणि अचानक तारा वाघिणीला बघून अनेकांच्या पोटात गोळा आला, तर अनेकांचे कॅमेरेही तिला टिपून घ्यायला सज्ज झाले। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडी खोऱ्यात ताराचा हा मुक्त संचार पाहायला मिळालाय। माईंगडेवाडीवरून पाटणकडे एसटी जात असताना तारानं अचानक झुडपातून उडी घेतली आणि एसटीची वाट अडवली। मात्र ताराच्या अशा दर्शनानं सगळेच आश्चर्यचकित झाले, तर लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरलंय। ती वरचं गोटील म्हणून जी गाव आहे, त्या वरच्या गोटीलजवळ लोकांना कुठेतरी ती वाघीण दिसलेली आहे। आमचे अधिकारी म्हणतात ती जी वाघीण मध्यंतरी आपण या ठिकाणी 2 फिमेल आणून सोडल्या होत्या चांदोली अभयारण्यामधली, त्यातली एक आहे। त्यामुळं तिचा वावर चांदोली अभयारण्यात होता, त्याच्या लगतची गाव आहेत। मी आता जी सांगितलं ना तुम्हाला, आमचं निवे असेल, कचनी असेल, वरचं गोटील असेल, ही त्या भागात माईंगडेवाडीसुद्धा त्या परिसरातलंच गाव आहे, तिथं त्याचा वावर आढळून आलेला आहे। ही आहे ताडोबाच्या जंगलातली वाघीण तारा। ताडोबातून थेट पाटणपर्यंत पोहोचण्याचा ताराचा प्रवासही थक्क करणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार आणि बाजी हे 3 वाघ आहेत। मात्र तिथं मादी नसल्यामुळं वन विभागानं खास ऑपरेशन तारा राबवलं। त्याचाच भाग म्हणून ताडोबातून तारा आणि चंदा या 2 वाघिणी चांदोलीच्या जंगलात दाखल झाल्या। त्यापैकी तारा वाघिणीनं चांदोलीचं धरण पोहून पार केल्याची नोंद करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी मगरींचा प्रचंड वावर आहे, त्या चांदोली धरणातलं 1.5 किलोमीटरचं अंतर तारानं पोहून पार केलंय, तेही न थांबता। ही सगळी माहिती ताराच्या गळ्यात लावलेल्या रेडिओ कॉलरमधल्या GPS संकेतांमुळे मिळाली आहे। 9 डिसेंबरला ताडोबातून तारा वाघीण सह्याद्रीत आली। 18 डिसेंबरला पिंजऱ्यातून तारा बाहेर पडली। तारानं सोनारलीचं पठार गाठलं, दिवसभर पठारावर मुक्काम केला। 19 डिसेंबरला ती पठारावरून खाली उतरली, चांदोली धरणाचं पाणलोट क्षेत्र गाठलं, पुन्हा दिवसभर तिथेच मुक्काम केला। संध्याकाळी 6 वाजता तारानं चांदोली धरणाच्या पाण्यात उडी घेतली। मगरींचा वावर असणारं 1.5 किलोमीटरचं अंतर पोहून पार केलं। धरण पोहून पलीकडच्या झोळंबीच्या भागात ती पाण्याबाहेर पडली। विदर्भातून आलेली वाघीण आता सह्याद्रीच्या कुशीत चांगलीच रुळली आहे। पण आधीच राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांची दहशत असताना वाघिणीच्या अशा दर्शनामुळे पाटणमधल्या अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे। थेट नागरी वस्तीत वाघीण दिसू लागल्यामुळे आता इथून पुढे वन विभागाचा निर्णय आणि ताराचा प्रवास नेमका कसा असणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे। साताऱ्याहून वैभव बोडकेसह यामिनी दळवी, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।